मग त्या मोठ्या साहेबाला मोठ्याच कसं काम करू वाटतंय ना आम्हाला गरीबाला. पोलीस आणा, गाड्या आणा, झिंज्या उपटा, का म्हणायचंय. बीड जिल्हा हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे. मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये गायरानाच्या प्रश्नासाठी काही महिला मागील 40 दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत. आपण पाहू शकतात हेच जे गायरान आहे ह्याच गायरानासाठी ह्या महिलांचा लढा हा सुरू आहे. या ठिकाणी माहिती अशी देखील मिळते की ह्या जे आंदोलनकर्त्या महिला आहेत त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळ्याचा हा देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण त्याच गावामध्ये आलेलो आहोत. जवळगाव म्हणून गाव आहे जे अंबाजोगाई तालुक्यापासून काही अंतरावर येतं ते गाव, आणि त्या गावातील महिलांशी आपण चर्चा करणार. मला सांगा आजी, किती दिवसापासून हे सगळं गायरान कसतात? 40 दिवसापासून तुमचा हा लढा सुरू आहे. 40 वर्ष 40 वर्षापासून खायला. आता आम्हाला काही इथं बसला होतं आम्हाला अन्न पाणी सध्या मिळेल नाही साहेब. कसं करायचं आम्ही? काय खायचं? लेकरं बाळ कसे जागवायचे आम्ही? हा, कसं खायचं, कसं प्यायचं? हा, लेकरं बाळ कसे जागवायचे? आम्ही लिहिणं लहान कसं शिकवायचं? आमचे लेकरं येड्याहून हिंडू द्यायचं का? शिक्षण नग का आमच्या लेकरायला? काही नग का? हा, असे झेंडू जात का भेरी भेरी? सांगा तुमच्याच मनावर. ह्या पट्या शेतातलं करून आम्ही लेकराला वही पेनच घेतो. हा, मग आम्ही कसं जगायचं सांगा तुमच्याच मनावर. हा, आम्ही मंजुरी किती करावी? आम्हाला एका दिवशी मंजुरी लागते, एका दिवशी नाही. कसं करायचं? आम्ही कसं सांभाळायचे लेकरं बाळ? जगवायचं कसं ते ही तुम्ही विचार करा. आणि ही जा तुम्ही ही गायरान घ्या, आमची सोय करा. आमची सोय केली तर बरं, नाही तर आम्ही इथं मरून पडत आहोत. आम्ही बाहेर जात नाहू. का कसं करायचं तुम्ही? हा, का धरीत नाव तुम्ही? हाती गोर गरीब तुम्ही ह्या लोकाला कसं धरायला? त्यांना का द्यायला? आम्हाला मग सगळंच काढा ह्या गावचं, सगळंच ह्या गावचं काढून टाका. हो, आमचंच एवढं का एवढ्या माणसाचं आमच्या? आम्ही कुठं वन करीत जायचं? आम्हाला जागा द्या, तुम्ही येऊन द्या जागा साहेब. हा, आम्हाला काहीच नाही, आम्ही इथंच मारायला. निश्चितच यांच्या अगदी तीव्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आजी, किती दिवसानं कसता जमीन आणि कसा पद्धतीने हा लढा तुमचा सुरू आहे? आम्ही 40 वर्षानं करतो. भाजीपाला खाऊन लेकर बाळ मनी मंगळ सोनाराच्या इथं ठुल्यालं. आमचे ती नवरे बी काम करायला, आम्ही इथं पुरणा खायला. मग ही बी भरण कसं ही झाड एका रात्यात हे ना लोकांना तोडले, पाणी घालून घालून केसाला पाणी राहिलं नाही, डोस केला. सारखे झाड लावित राहीनला. मग त्या लोकांना का आमची तळमळ लाग नाही? हा, उठायलेत की पोलीस आणायचे, उठायले तर आमच्या अंगावर मारायला. कुठला कलेक्टर, कोणचे तहसीलदार यायले तर त्याची झिंज्या उपटूत. का उपटूत? आम्ही पोटाला मागत होता खायला, काय दुसरं मागितलं का? त्यांना ही तर मग आम्हाला त्याचं पाणी सध्या भेटत की किती दिवस झालं? दिवाळीपासून आहे आमच्या माग रट्टा. त्या गुत्तेवाल्याला एक पुढे आणा आमच्या, त्याच आम्हाला बघायचं. पटलं का बोलणं? मग आम्ही हे का असले गरीब माणसं आहोत, कुठवर भाजीपाला खाऊन लेकरं बाळ कसे सांभाळा सांगा. हा, मग त्या मोठ्या साहेबाला मोठ्याच कसं काम करू वाटतंय ना आम्हाला गरीबाला. पोलीस आणा, गाड्या आणा, झिंज्या उपटा, का म्हणायचंय. तहसीलदार गावाचा, आमच्या गावातला सरपंच आला तर त्याला बोलविलं नाही आणि त्याच्याकडून विचारून घेतलं नाही. काय विचारलं नाही त्यानं? आणि काही अगोदर सांगितलं होतं का? काही नोटीस वगैरे दिलते का? काही नाही. एक आम्ही घरी आवतावर तर सरे झाड तोडून काढली की नुसत्या बिशीपीन मोटरान पोलिसन सरे रान माळ चालायला. आमच्या बाया वडून नेल्या बर्दापुराला आणि इकडं महागती रान नांगूर चालवायला लावला बिशीपी. कुठं बर्दापूरला कोणी नेलं? कशामुळे नेलं? ती रानामुळे का हे बाया हाडीला आम्ही काढू देत ना म्हणून की ते ना म्हणजे आम्ही बाया भरल्या मोटरात की घेऊन गेले तवर तर इकडं नांगूर चालू केला ते. मग काय तुमची मागणी काय असणार आहे मुख्यमंत्र्याकडे? आमची आम्हाला गायरान द्यावं, कणी घुगरी खाया. लेकर बाळ कुठवर त्रास काढतील. शिकायलेले आहेत, पेन लागत 5 रुपयाचा, काही वही लागते, त्या लेकरायला कुठून आणावं? ही गायरान आम्ही करून करून निर्मळ करून आयचन कैचन काढून निर्मळ केली की त्याला कसं गुत्तेदाराला दिसलं. आम्ही 4 बाऱ्या पाया पडत होता, तू इथं येऊ नको, काढायचे तर समजा गायरान काढ. त्यानं इथंच आणून ठेवलं आमच्या इथं. का ठेवलं त्यानं? ती गुत्तेदार एक पुढे आणा. निश्चितच एकदम संतप्त प्रतिक्रिया आहेत. या वयोवृद्ध महिला आहेत त्या
मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी खातात आणि त्याच्यावरती जी लेकरं आहेत त्या लेकरांची उपजीविका देखील त्यांनी केलेली आहे असं त्या सांगतात. मला सांगा काय मागणी आहे तुमची? किती दिवसापासून या ठिकाणी हे तुमचं धरणे आंदोलन सुरू आहे? 43 दिवसांना धरणे आंदोलन आमचं चालू आहे. तर आम्ही रोज आमच्या घरचे काम करून मुलाबाळांचं सगळं उरकून धास्तीने आम्ही इथपर्यंत यायचं. तर माझी एवढीच कळकळीची मुख्यमंत्र्याला विनंती आहे की गरिबांचा अन्याय थांबवावा, गरिबांचा अन्याय थांबवावा, बीड जिल्ह्यामध्ये गरिबांचा अन्याय थांबावा हीच माझी मुख्यमंत्र्याला मागणी आहे. तर आम्ही एकरभर गायरान झोपून खातो तर धन धाकटे भल्या भल्यांना 20-20 एकर शेती असून 50-50 एकर शेती आपण असून त्यांना 20-20 एकर गायरान आहे. ज्याला शेतीमध्ये जागा असून त्यांना राहायला गायरानामध्ये त्यांचे प्लॉट आहेत, त्यांच्या बागायती झालेल्या आहेत. तर आम्हाला घरी गेलं तर घर नाही, शिवारात आलं तर शेत नाही. एवढं नसून सुद्धा आमच्यावर अन्याय होतोय. जर आम्ही एकरभर गायरान झोपून खातो तर त्याच्यासुद्धा आम्हाला प्रशासन बाहेर काढतंय. तुम्ही तर आता शासनाच्या लाडक्या बहिणी झालेल्या. मग तीच माझी अजित दादाला आणि देवभावाला आणि एकनाथ भावांना हीच मागणी आहे की आमच्या लाडक्या बहिणीवरचा अन्याय थांबवा. तर एकनाथ दादा काय म्हणले की मी उघड्यावर पडू देणार नाही, मी गोरगरिबाला गायरान खायला देणार आहे, मी रस्त्यावर येऊ देणार नाही. तर मी ह्या न्यूज मधून त्यांना बोलते की आज आमच्यावर अन्याय होतं ही थांबवावा आणि प्रतीक्षा येऊन त्यांना इथं येऊन बघावं. या ठिकाणी काय प्रोजेक्ट उभारला जातोय आणि कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाकडून काही नोटीस वगैरे दिली का? काय गुन्हे दाखल वगैरे केले? आम्हाला काहीच विचारलं नाही. ही परस्पऱ्या आमच्या गावातून जमीन लिहून दिलेली आहे. तर परस्पऱ्या लिहून दिली तर आम्ही तहसीलदाराला म्हणलं की आम्हाला इथून परस्पऱ्या आमची लिहून दिली तर तुम्ही मोठ्या लोकांची काय विचार करत नाही, त्यांची काय जमीन तुम्ही ही करत नाही. मग आम्हाला असं करा म्हणलं, ही जमीन सौर ऊर्जा प्लेटीला घ्या आणि आम्हाला दुसरीकडे द्या. तर तहसीलदार साहेब काय म्हणले, 1 दिवसात तुम्हाला जमीन कुठली द्यावी आम्ही. तर मग आम्ही म्हणलो मग ऊर्जा प्लेटीला घ्या आणि आम्हाला दुसरीकडे द्या. तर तहसीलदार साहेब काय म्हणले, 1 दिवसात तुम्हाला जमीन कुठली द्यावी आम्ही. तर मग आम्ही म्हणलो मग आमची द्यायला कशी तुम्हाला दिसली म्हणलं, तुम्ही मालक आहात ना ह्या शेतीचे, मग आम्हाला पण दुसरीकडली द्या ना म्हणलं. तर ते म्हणले मी 1 दिवसात द्यायला काय तुम्हाला रिकाम आहोत का. मग आमचंच त्यांना काय रिकामं दिसलं का तर आम्ही गरीब आहोत म्हणूनच ना. तर निश्चितच या ठिकाणची जमीन जी आहे ती आता सौर ऊर्जा प्रोजेक्टसाठी या ठिकाणी ॲक्वायर्ड करण्याचं काम सुरू होतं. मात्र ह्या जी महिलांनी आहे त्यांनी लढा उभा केल्याच्या नंतर या महिलांवरती शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला. मला सांगा काय मागणी आहे तुमची? मागील किती दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तुमचं? आमचं 40 दिवस झालं. 41 दिवस. किती दिवसापासून? ठीक आहे. काही आणखीन आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत, त्यांनी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि निश्चितच पाहायला गेलं तर हे सगळे ग्रामीण भागातले नागरिक आहेत. समजू शकतो आपण, त्यांना तेवढं बोलता पण येत नाही. मला सांगा कसा लढा यांचा सुरू आहे? मागील 40 दिवसापासून या ठिकाणी त्यांनी धरणं आंदोलन दिलेलं आहे. काय मागणी आहे हे पूर्ण सविस्तर सांगत होते. आधी कलेक्टर साहेबांनी जे म्हणजे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी नावाने एक प्रोग्राम मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कल्पनेतला प्रोग्राम आहे तो आणलेला आहे. आणि तो असा आणलाय की बीड जिल्ह्यामध्ये आपल्या 4 तालुके अंबेजोगाई, परळी, केज आणि धारूर तालुक्यातल्या 19 गावामध्ये तो प्रोजेक्ट आणलेला आहे. आणि तो प्रोजेक्ट आणलाय सरकारी जमिनीवर. तो कंपनी आहे खाजगी कंपनीला 1 रुपया वर्षा दरानं लीजवर म्हणजे ती जमीन दिली जाते. आणि हे जे आहेत म्हणजे वहितीधारक यांच्या ताब्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून जमीन आहे. परंतु आपण बघू शकता की या ठिकाणी आपण येते वेळेस पलीकडे जर बघितलं तर धनदांडग्या माणसांचे या ठिकाणी पजेशन आहे. आणि त्या पजेशन त्यांचं शाबूत ठेवून हे इकडलं म्हणजे हे यांच्या मागं कुणी नाही. यांना काही प्रशासन यांच्या अज्ञानामुळे म्हणा, यांच्याकडे पंचनामे असताना, इकीची नोंद असताना, यांच्याकडे पुरावे असताना यांच्या नावावर शासनाच्या GR प्रमाणे ते बसतात. त्यांच्या 90च्या GR प्रमाणे ते बसतात, 91च्या बसतात. परंतु ह्यांच्या अज्ञानामुळे ह्यांनी प्रस्ताव दाखल केलेला असून सुद्धा हे पुरावे देऊ शकले नसल्यामुळे ह्यांच्या वहिती अंमल तर लागलाय परंतु 7/12ला नाव आलं नाही. वहिती अंमल असताना या ठिकाणी इकीला नोंद असताना प्रोजेक्ट येत नाही शासनाचा. परंतु या ठिकाणी जाणून बुजून महसूल प्रशासनानं चुकीचा अहवाल दिल्यामुळे हा प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला आहे. आणि तो थांबला पाहिजे याच्यासाठी निकरीचा लढा हे लढतायत. आम्ही त्यांच्या सोबत पाठबळ त्यांना देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ह्यांचं आंदोलन चालू आहे. आता बर्दापूरच्या म्हणजे या ठिकाणी तो माणूस नाही जो फिर्यादी आहे.
तो फिर्यादीची नोकरी बीडला, तो इथं येऊन फिर्याद देतोय आणि 15 जणांवर 353 गुन्हे काल दाखल केले त्यांनी. म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही, तो कर्मचारी आहे ह्याचा म्हणजे एमएससीबीचा कंपनी ही काम आहे प्रायव्हेट कंपनीला दिलेलं. प्रायव्हेट कंपनीचं काम असताना तिथं कसं काय शासनाच्या कामात अडथळा झाला? म्हणजे जाणून बुजून दडपशाही करून यांच्या ताब्यातलं काढून घेऊन यांना इथून हाकलून द्यायचा प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, हे त्या ठिकाणी लागलेलं आहे. यांच्यासोबत गावची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा या ठिकाणी त्यांनी म्हणजे मासिक सभेचा ठराव यांच्या बाजूने घेतलेला आहे. सरपंच म्हणताय इथं मला होऊ द्यायचं नाही. म्हणजे या ठिकाणी भविष्यामध्ये गावच्या ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी ठराव घेऊन या ठिकाणी या कंपनीला हद्दपार करण्याच्या पर्यंत निकरीचा लढा या ठिकाणी चालू आहे. आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी म्हणजे मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतोय की ज्यांच्या ताब्यामध्ये जमिनी आहेत, ज्यांचे पंचनामे आहेत, ज्यांच्या इकिला नोंदी आहेत, असे सरकारी जमीन सोडून भरपूर सरकारी जमीन आहे ना आपल्याकडे, म्हणजे त्या जमिनीमध्ये असे तुम्ही प्रोजेक्ट उभा करा. कारण ही पिकासाठी योग्य जमीन आहे. पिकणाऱ्या जमिनीमध्ये कशासाठी तुम्ही प्रोजेक्ट उभा करताय? आपल्याकडे माळरान आहे, आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी हे प्रायव्हेट प्रोजेक्ट उभा राहिले पाहिजेत. कंपनी प्रायव्हेट आहे तर ते लीजवर जमीन प्रायव्हेट जमीन घेऊन बी प्रोजेक्ट उभा राहू शकतात ना. जर 1 रुपयानं तुम्ही जर त्या कंपनीला देत असाल तर 10 रुपयानं ही माणसं घ्यायला तयार आहेत, यांना द्या ना तुम्ही. म्हणजे असं का दुजाभाव? तरी प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि यांचा प्रश्न निकाली काढावा. नाहीतर या ठिकाणी सगळ्या संघटना पदाधिकारी जे सामूहिक या ठिकाणी जे चळवळीचं काम करणारे माणसं आहेत ते या अतिक्रमणधारक लोकांसोबत आहेत आणि हा या ठिकाणी प्रोजेक्ट आम्ही होऊ देणारच तर नाहीत. म्हणजे हे मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी रक्तपात होईल तरी पण ही माणसं सोडणार नाहीत, आम्ही त्यांच्या सोबत आहेत. निश्चितच आपण पाहू शकतात की हा जो लढा आहे हा त्यांच्या न्याय हक्कासाठीचा लढा आहे. आणि काही ग्रामस्थांचं असं देखील म्हणणं आलेलं आहे की त्यांना या ठिकाणाहून काही धमक्या देखील आलेल्या देण्यात येतात आणि या ठिकाणी जे आहे खोटे गुन्हे देखील आम्ही दाखल करू तुमच्यावरती, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. रोहिदास हातागरे, मुंबई तक, जवळगाव, बीड.